पीएम किसान योजनेचा हप्ता लवकरच आपल्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। यासाठी लाभार्थी यादी आलेली आहे। यादीमध्ये आपले नाव आहे का? जर नाव नसेल तर मग काय कारण आहे? हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट। नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलवरती। पीएम किसान योजना लाभार्थी यादी 18व्या हप्त्याची पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मधील लिंकवर क्लिक करा किंवा मग क्रोम ब्राउझरवर जाऊन pmkisan.gov.in असे टाकून सर्च करा। यानंतर आपण या 3 डॉटवरती क्लिक करून डेस्कटॉप साइट इनेबल करायची आहे। अशा प्रकारे पेज दिसेल। नंतर या ठिकाणी आपण बेनिफिशियरी लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि मग येथे आपले राज्य, जिल्हा, तालुका, ब्लॉक आणि गाव टाकून गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। नंतर आपण टाकलेल्या गावची पूर्ण शेतकऱ्यांची लाभार्थी यादी आपल्याला येथे पाहायला मिळेल। या यादीमध्ये आपले नाव पाहायचे आहे। त्याचबरोबर येथे खाली आपण पेजेस पाहू शकता। आपल्या गावातील लाभार्थी संख्येनुसार या पेजची संख्या डिपेंड होते। यामध्ये आपले नाव पहा। जर या यादीमध्ये नाव नसेल तर आपण या ठिकाणी जे बॅक म्हणून आहे त्यावर क्लिक करायचे आहे व येथील नो युअर स्टेटस हा पर्याय निवडायचा आहे। येथे आपला पीएम किसान रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आणि जर आपल्याला पीएम किसान रजिस्ट्रेशन नंबर माहित नसेल तर तो मिळवण्यासाठी आपण नो युअर रजिस्ट्रेशन नंबर या पर्यायावरती क्लिक करायचे आहे। येथे हा नंबर 2 प्रकारे सर्च करू शकतो, मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकून। तर या ठिकाणी आपण आधार नंबर हा ऑप्शन चूज करायचा आणि आधार नंबर टाकून हा कॅप्चा कोड टाकायचा व गेट ओटीपी यावरती क्लिक करायचं। कारण जर एक मोबाईल नंबर 2 शेतकऱ्यांच्या अकाउंटला लिंक असेल तर अडचण होऊ शकते। त्यानंतर इथे ओटीपी टाका व गेट डिटेल या पर्यायावरती क्लिक करा। येथे आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर दिसेल, तो लिहून घ्या किंवा कॉपी करा व बॅक या ऑप्शनवर क्लिक करा। या ठिकाणी आल्यानंतर आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकून हा कॅप्चा जसाच तसा टाकून घ्यायचा व गेट ओटीपी यावरती क्लिक करायचं आहे। आपल्याला ओटीपी येईल तो येथे टाका व गेट डाटा यावरती क्लिक करा। अशा प्रकारे आपला पूर्ण तपशील आपल्याला पाहायला मिळेल, जसे की रजिस्ट्रेशन नंबर, रजिस्ट्रेशन डेट, शेतकऱ्याचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर। त्यानंतर खाली एलिजिबिलिटी स्टेटस हे खूप महत्त्वाचं आहे। असं ओपन नसेल तर येथे या पानावर क्लिक करायचं। यामध्ये आपल्याला आधार क्रमांक 712ला लिंक असेल तर येथे येस असं दिसत आहे। त्यानंतर केवायसी स्टेटस केलेला आहे त्यामुळे येस आहे। आधार नंबर बँकला लिंक आहे, जे अकाउंट या योजनेसाठी दिलं आहे त्या बँक अकाउंटला आधार लिंक असावे। जर असेल तर इथे येस येतं। त्यानंतर केवायसी केलेली तारीख पण आपल्याला इथे पाहायला मिळेल आणि येथे खाली आहे जो आपला येणारा हप्ता आहे त्याचे स्टेटस। येथे एफटीओ प्रोसेस त्याच्या पुढे येस आहे, म्हणून लाभार्थी यादीत आपलं नाव आहे। जर इथे नो असते किंवा यादीत नाव नसेल तर येथे या ठिकाणी आपण कारण आपल्याला दिसेल ते पहा किंवा या ठिकाणी काही अपूर्ण आहे काय हे पहा। 712 आधार लिंक, केवायसी। त्यानंतर जर कशासमोर नो असं दिसत असेल तर ते आपण पूर्ण करून घ्यायचंय। समजा केवायसीच्या समोर नो आहे तर आपण लवकरात लवकर केवायसी करून घ्यायची। तर अशा प्रकारे आपण यादीत जर नाव नसेल तर उपाय करू शकतो। माहिती आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। धन्यवाद।